नमस्कार मित्रांनो, अजून एक ऍडमिशन रिलेटेड टॉपिक घेऊन मी आपल्या समोर आलेलो आहे। ईडब्ल्यूएस चं सर्टिफिकेट हे दोन टाइप मध्ये असतं, म्हणजे त्यातला एक जो प्रकार आहे तो त्याचं टायटल आणि दुसऱ्याचं टायटल। तर ह्या दोन्ही पैकी नेमकं कोणतं सर्टिफिकेट शैक्षणिक किंवा ऍडमिशन प्रोसेस साठी ग्राह्य धरलं जातं हे आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। ज्यांनी ईडब्ल्यूएस चं सर्टिफिकेट काढलं असेल त्यांनी नेमकं कोणतं अपलोड केलंय याची खात्री करून घ्या। आता एकाचं टायटल असतं इन्कम अँड ऍसेट सर्टिफिकेट टू बी प्रोड्यूस्ड बाय ईडब्ल्यूएस आणि दुसऱ्याचं टायटल असतं एलिजिबिलिटी सर्टिफिकेट फॉर इकॉनॉमिकल वीकर सेक्शन ईडब्ल्यूएस। ओके, तर ह्या दोन्ही पैकी हे जे दोन टायटल दिलेत या दोन्ही पैकी नेमकं कोणतं सर्टिफिकेट हे शैक्षणिक किंवा ऍडमिशन प्रोसेस साठी ग्राह्य धरले जाते। ओके, हे इंजिनिअरिंग ऍडमिशन रिलेटेड हा व्हिडिओ मी बनवतोय। ओके, तर आता पहिल्या टाईपचं जे सर्टिफिकेट असतं तर ते बघा, मी मुद्दामून नाव आणि फोटो इथं घेतलेला नाहीये। जो कुठला विद्यार्थी असेल, ओके, इथं तुमचं नाव वगैरे सगळं असेल, पण हे जे टायटल आहे ना इन्कम अँड ऍसेट सर्टिफिकेट, इथं पण दिलेलं आहे मी ते इन्कम अँड ऍसेट सर्टिफिकेट टू बी प्रोड्यूस्ड बाय ईडब्ल्यूएस अशा टायटलचं एक तुम्हाला सर्टिफिकेट ईडब्ल्यूएस हे असणार आहे। ओके, तर हे जे सर्टिफिकेट आहे तुमचं नाव वगैरे सगळं तिथं दिलं जाईल। ओके, तर हे सर्टिफिकेट नॉट एक्सेप्टेड फॉर ऍडमिशन प्रोसेस। इतर कुठल्या ठिकाणी समजा तुम्हाला कदाचित ते आवश्यक असेल, जॉब असेल, तुम्ही जिथं कुठे जॉब करताय किंवा अजून दुसऱ्या कुठल्या इन्कम रिलेटेड गोष्टी असतील तर ती हे सर्टिफिकेट कदाचित तिथं लागू असेल, पण हे ऍडमिशन प्रोसेस सध्या 2024च्या इंजिनिअरिंग ऍडमिशन ज्या चालू आहेत त्यासाठी हे सर्टिफिकेट ग्राह्य धरलं जात नाही। ओके, म्हणजे ते सॉफ्टवेअर जे आहे ते ऍक्सेप्ट करेल किंवा जरी केलं तरी ते रिजेक्ट होईल। जे कोणी व्हेरीफाय करतील तुमचं फॉर्म जे असेल, ऍप्लिकेशन फॉर्म जे व्हेरिफिकेशनला जाईल तिथं कदाचित ते हे ऍक्सेप्ट करणार नाही। ओके, पण ऍक्सेप्ट कुठलं करतील ते हे जे सर्टिफिकेट आहे हे ऍक्सेप्टेड फॉर ऍडमिशन। मग हे काय तर एलिजिबिलिटी सर्टिफिकेट फॉर ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकल वीकर सेक्शन। इथं पण मी ते दिलेलं आहे, हे जे टायटल इथं दिलेलं आहे एलिजिबिलिटी सर्टिफिकेट फॉर इकॉनॉमिकल वीकर सेक्शन। तर हे आणि त्या हे जे टायटल आहे त्याच्या खाली एक सेंटेन्स दिलेलं असतं पाहिजे, फॉर द पर्पज ऑफ, तेच सेंटेन्स मी इथं दिलेलं आहे की फॉर द पर्पज ऑफ 10% रिझर्वेशन प्रिस्क्राइब्ड फॉर ईडब्ल्यूएस। ठीक आहे, हे सेंटेन्स आणि एलिजिबिलिटी सर्टिफिकेट ह्या दोन गोष्टी ज्या ईडब्ल्यूएसच्या सर्टिफिकेटवर आहेत, असं सर्टिफिकेट हे ऍक्सेप्टेड फॉर ऍडमिशन प्रोसेस किंवा असं सर्टिफिकेट हे ग्राह्य धरलं जातं। तर सध्या सुरू असणाऱ्या इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस मध्ये तुम्ही दोन्ही पैकी नेमकं कुठलं सर्टिफिकेट अपलोड केलंय किंवा करत आहात याची खात्री करून घ्या आणि ते सर्टिफिकेट ग्राह्य धरलं जातंय की नाही जात। ओके, आता माझ्या माहितीनुसार मी तुम्हाला हे सगळं ऍडमिशन रिलेटेड सांगितलेलं आहे। ठीक आहे, कोणतं सर्टिफिकेट कुठे ग्राह्य धरलं जातं हे तुम्ही व्हेरिफिकेशनला ज्यावेळेस जाताय हे तुम्हाला तिथले जे व्हेरीफाय करणारे अधिकारी असतील ते तर सांगणारच आहेत, तरी सुद्धा तुम्ही ही खात्री करून घ्यायची आहे विद्यार्थ्यांनी सुद्धा की दोन्ही पैकी आपण कुठलं सर्टिफिकेट अपलोड करतोय। तर हे एलिजिबिलिटी सर्टिफिकेट फॉर ईडब्ल्यूएस हे तुम्हाला खाली जी लाईन दिलेली असते या टाईपची फॉर 10% रिझर्व हे जे आहे तर ते तुम्हाला ग्राह्य धरल्या जाईल। ओके, तर अक्षयज व्ह्यू पॉइंट या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन ऍडमिशन रिलेटेड आणि इतर देखील हे सगळे व्हिडिओ घेऊन मी आपल्या समोर येत राहील। थँक्यू।